आधीच सिन्नर शहरातील नागरिक बेशिस्त वाहनधारकांमुळे हैराण असताना मोकाट जनावरांची त्यात भर पडली आहे। या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला त्रास तर होतोच होतो, शिवाय जागोजागी ठिया मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या मोकाट जनावरांबाबत नगरपालिका प्रशासन अजूनही ठोस अशी पावले उचलत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। जागोजागी या मोकाट जनावरांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांना चालण्यासाठी अथवा वाहनधारकांना आपली वाहने चालवण्याकरिता रस्ताच शिल्लक राहत नाही। या मोकाट जनावरांचा आपल्या मालकाविरोधात सुरू असलेले आंदोलन सिन्नर शहरात अजून किती दिवस चालेल हे कोणीही सांगू शकत नाही। मध्यंतरी या मोकाट जनावरांच्या मागण्याबाबत नगरपालिका प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी पुढाकार तर घेतला, मात्र माशी कुठे शिंकली की या जनावरांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। या मोकाट जनावरांच्या मालकांना बॅनरद्वारे कारवाईचा इशारा फक्त नावासाठी देण्यात आला होता। मुदत संपूनही नगरपालिका प्रशासन या मोकाट जनावरांबाबत अजूनही ठोस असा निर्णय न घेऊ शकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। सध्या या मोकाट जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला व महामार्गावरील वाहनधारकांना होत आहे। बाळगाव पिंपरी रस्ता, वावेस परिसर, गंगावेस, नायगाव रोड, संगमनेर नाका, बसस्थानक, आडवा फाटा, भाजी बाजार आदी परिसरात मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून त्वरित या मोकाट जनावरांच्या मागण्या मान्य करून प्रशासनाने या सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढत आहे। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड।